हा एवढी एवढी वगैरे एवढी. हा तर प्लासेंटा राहिला काढला तर ती पुन्हा मला म्हणते की 5-6 दिवसानं आलतं थोडं पण मी लगेच उठवलं काय म्हणलं नाही. नाही बरोबर आहे ना. आली काढा झालं. डॉक्टर आले तर 700-800 हजार रुपये घेऊन जातात हे फिक्स माहिती ना, त्याच्यामुळे मग ते सांगायचंच नाही. नाही, काय मग झालं, ते म्हणजे भीती वाटते पैशाची. हा ताप नव्हती, खात होती. ठीक आहे, त्या गारवटीला लंपी मध्ये लय मेले बरं काय जनावर. तिला झालं ना. दुसऱ्या लंपी मध्ये हा दुसऱ्या लंपी मध्ये हो यंदा लयच मेले जनावर. ए, सोडायचं. साहेब हम्म 70-72 जनावर बघितले असते हम्म एक बी नाही वाजवली. हम्म. ह्या लंपी गाईच्या मध्ये आता सेकंड टाइम हा पहिल्या टायमिंगला नाही आत्ता बी लय मेले, लय म्हणजे खूप जास्त मेले आत्ता बी. आता बी ह्या गाईच्या सगळ्यांना उलटून पडलं त्यांच्या कारवाड्याच्या. हा ह्या वेळेस पण लय लवकर राहिलो, लय सतीत असते लंपीचं. मोफत वापरलं ते आपले त्या गोऱ्याला पण आली काढले ना. 5-5 दिवस आणि 10-10, 15-15 हजार खर्चून बी यंदा जनावर गेले. आम्ही एकदाच बोलू म्हणजे वासराला. आणि गोऱ्याला तर ना गोऱ्याचे तर किती आज झालं तर मनानच राहिले ते खात बी होतं आणि ती वांबाळ होती. मला वाटायचं पावसानं वांबले काही. खाणं सोडलं नाही जनावर. नाही पार बुकना वाजलं जनावरांचं मेलेत म्हणतोय तर. कोणत्याला झालतं? आली काढल्या गोऱ्याला. अच्छा ते छोट्याला झालतं का? त्याला झालं. बारके तर भरपूरच मेले, मोठाले बैल गेले तर वासरच काय. हा पुन्हा शेवटला एक रुपयाने गोल चट्टा व्हायचा आणि ते चट्टा पडून जायचा. त्याच्यावर रिकवर झाले समजा. चट्टा फुटला म्हणजे उष्णता बाहेर गेली शरीराच्या. तिला पण जायचं बोललं आमचं फुटू फुटू करू नका अवतार असली.